आतापर्यंत म्हणजे जर आपण 17 तारखेपर्यंतचा जर आकडा बघितला तर आपली ऑफिशियली आमच्याकडे जो आकडा आलेला आहे तर 4.6 CR ची आपली विक्री झालेली आहे आणि विविध बचत गटांमार्फत आम्ही त्यांची जी रँकिंग केलेली आहे त्यामध्ये एका बचत गटाची हायएस्ट विक्री जी झालेली आहे ती 5 लाख रुपयेपर्यंत झालेली आहे. महात्मा बचत गट आहे आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे बचत गटांची आम्ही रँकिंग केलेली आहे. तर काही बचत गटांचं 5 लाख, काही बचत गटांचं 4.5 लाख, 3.5 लाख अशा पद्धतीने विक्री झालेली आहे. आपण 6 कोटी अजून 7 दिवसांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपलं बाकी आहे आणि अर्धा आपला जो फंक्शन आहे अर्धा महोत्सव झालेला आहे आणि अर्ध्यातच आपण 4.6 इतकं आपण विक्री केलेली आहे. त्यामुळे आपलं जो 6 करोडचं आम्ही स्वतः टार्गेट ठेवलेलं होतं, हे शासनामार्फतचं टार्गेट नाही, आम्ही स्वतःचं टार्गेट ठेवलं होतं. तर हे नक्कीच प्रदर्शनाचा शेवटचा दिवस येण्याची वाट बघावी नाही लागणार. येणाऱ्या 3-4 दिवसामध्येच आपलं ते 6 करोडचा आकडा पूर्ण होईल. मुख्यमंत्री महोदय त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांचा शेड्यूल खूप व्यस्त असल्यामुळे ते आज आपल्याला संध्याकाळपर्यंत कन्फर्म करणार आहेत. दरवर्षी ते येतात, यावर्षी पण येतील अशी आपण अपेक्षा करूया. हो, आपण यावेळेस जाणून बुजून आपल्याला माहिती होतं की मागच्या वेळेसचा जो अनुभव होता तर ज्यांचा स्टॉलवरचं साहित्य संपलेलं आहे त्यामध्ये जर लोकल गटाचं साहित्य संपलेलं असेल तर आपण लोकल गटाला लगेच तिथे वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं होतं, तर त्यांना आपण संधी दिलेली आहे. जे दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले गट होते तर त्यांचं जर साहित्य येण्यास किंवा त्यांचे जर प्रोडक्ट्स येण्यास जर वेळ लागत असेल तर तात्पुरता आपण त्या ठिकाणी विदर्भातील बचत गटांना जसं की नागपूर ग्रामीणमधील बचत गट, गोंदिया, वर्धा या बचत गटांना संधी दिलेली आहे.